काय मग चाकरमानी निघाले का परतीच्या प्रवासाला? झाले आंबे, काजू, फणस, नारळ खाऊन, करवंद वगैरे खाऊन झाली? जाताना सोबत आहे ना आंब्याची वाट असेल, फणसाच्या बिया असतील, काजू असतील, घेऊन जावं सोबत. फळं घेऊन जाता तशीच आहे ना, त्यांच्या बिया पण घेऊन जा. वाटेत कुठेतरी आहे ना उतरून रस्त्याच्या बाजूला त्या पुरून ठेवा. ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी बघितलं असेल, मुंबई गोवा हायवे चौपदरीकरणाच्या नादात आहे ना, रस्त्याची किती वाट लागली आहे ती. रस्त्याची पूर्ण सावली हरपून गेली आहे. जे कोकण म्हणतो ना, ते कोकण आपण नाही टिकून ठेवलं आहे, आपल्या पूर्वजांनी टिकून ठेवलं आहे. रस्त्याच्या बाजूला गाडी उभी करून आहे ना, एखादी बी पुरून ठेवली तर एखादं चांगलं झाड तयार होईल. त्या झाडाची चांगली सावली पडेल आणि फळंही खायला भेटतील. कुठे ना कुठेतरी वाटेत नाश्ता करायला थांबतोच आपण, त्यावेळी एक छोटासा प्रयत्न करायला बघा, हरकत काय आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मला माहिती आहे कोणी ना कोणीतरी याचा उपयोग नक्कीच करेल. मला माहिती आहे कोणी ना कोणीतरी हा प्रयत्न नक्कीच करेल. थँक्यू.